मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना निवासस्थानासाठी जागा द्यावी. कास्ट्राईप कर्मचारी संघटनेची रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. कास्ट्राईप कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजीव मोरे, राहुल सूर्यवंशी यांचे जिल्हाधिकारी यांना विधायक मागण्यांचे निवेदन सादर. कास्ट्राईप संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष संजीव मोरे व कास्ट्राईप संघटना महसूल विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी किशन जावळे यांना मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना निवासस्थानासाठी जागा द्यावी या मागणीसह विविध विधायक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये SC ST कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनुशेष पद भरती करणे, अनुकंपाचा पद भरती करणे, पदोन्नती सोयीच्या ठिकाणी बदली, कार्यकारी पदावर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती, जुनी पेन्शन योजना, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना निवासस्थानासाठी जागेची मागणी अशा विधायक मागण्यांचा समावेश आहे. या मागणीच्या अनुषंगाने रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सकारात्मक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. यावेळी कास्ट्राईप कर्मचारी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजीव मोरे, कास्ट्राईप संघटना महसूल विभाग रायगड जिल्हा अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. मी संजीव मोरे, रायगड. काय नाव आपलं आणि काय नेमकं प्रकरण? मी संजीव मोरे, रायगड जिल्हा कास्ट्राईप कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. तर आम्ही जे आमचे कर्मचारी असतात ते शासकीय सेवेमध्ये जे कर्मचारी असतात त्यांना सेवेत असताना चांगल्या पद्धतीने वागणूक दिली जावी. त्यांना जे टेबल वगैरे जे दिलं जातं ते चांगल्या पद्धतीने टेबल दिलं जावं, जेणेकरून त्यांचा बाहेरच्या पब्लिकशी संपर्क येऊन त्यांचा त्या पब्लिकशी त्यांचा संपर्क आला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या ज्या काही समस्या वगैरे असतील त्या मार्गाने सुटल्या पाहिजेत. असा एक शासनाचा एक GR आहे डिसेंबर 1980चा. त्या 80च्या GRनुसार आपले जे मागासवर्गीय कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना शासनाचे जे कार्यालय असतात त्या कार्यालयामार्फत चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे असा एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयानुसार आमच्या जे काही जिल्ह्यामध्ये जे काही कर्मचारी आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये त्या सर्वांना त्या शासन निर्णयाच्या अनुषंगिक काम करण्याची संधी द्यावी याच्या संदर्भामध्ये आज आदरणीय माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी एक सांगितलेलं आहे की या GRनुसार आपण कार्यवाही करू आणि त्या पद्धतीने आम्ही जे काही जिल्ह्यातले वेगवेगळे अधिकारी आहेत वेगवेगळ्या कार्यालयातले त्यांना आम्ही त्या पद्धतीने कळवू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाचा एक GR आहे. त्या शासनाच्या GRनुसार आपले जे मागासवर्गीय कर्मचारी आहेत त्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जे काही शासनाची ज्या तालुक्यामध्ये असेल किंवा कुठेही असेल रिक्त जागा असेल ती रिक्त जागा मागासवर्गीय कर्मचारी जे आहेत वेगवेगळ्या शासन स्तरावर त्यांना एक हाऊसिंग सोसायटी बांधण्यासाठी जागा मिळावी असा एक GR आहे. तोही आम्ही एक निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेले आहेत. कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय शासनाचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार आपण कार्यवाही करू. कारण काय साहेबांनी जो काही आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन देत असताना कास्ट्राईप कर्मचारी संघाची आपली माननीय आयुक्तांकडे एक मीटिंग होत असते. त्यानुसार मागील 4-5 महिन्यापूर्वी माननीय आयुक्तांकडे अपर आयुक्तांकडे एक मीटिंग झालेली होती. त्या मीटिंगमध्ये हा कास्ट्राईपचे जे काही आपले पदाधिकारी आहेत महाराष्ट्र स्तरावरचे त्यांनी हा विषय मांडला होता आणि त्या विषयाच्या अनुषंगिक माननीय अपर आयुक्त यांनी या संदर्भामध्ये एक निर्णय केलेला आहे. तोच निर्णयाचं एक पत्र आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपली जी काही आमच्या या 2 पत्रानुसार जे काही आमची मागणी आहे ती मागणी योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी अशी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो आणि थांबतो.